हे बघ सुन्या, घरात जायच्या आधी मी काय सांगतो ते एकदा लक्षात ठेव तू. सांगा ना काय म्हणता. आता पोरीवाल्याची चालती आहे भाऊ. हा, त्यामुळे पोरीच्या बापानं जे काही अट टाकली ते मान्यच करायची. किती अटी टाकू दे, सगळ्या अटी मान्य करायच्या. त्यानं घरजवळ व्हावं लागेल म्हटलं तरी होत म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. तर तुझे लग्न होईल भाऊ. हा, नाही तर मग मुंजा राहा लागेल तुले. काय हरकत नाही ना बा, पोरीचा बाप जे म्हणल ते मी ऐकायला तयार आहो. हा, कपडे धुवायचे म्हटलं तर धुवायला तयार आहो बा, पण लग्न होऊ द्या माय एकदा. ठीक आहे, चाल मग आता घरात. चला आता दोघांची पसंती तर झाली. हां, पण आता आमच्या काही अटी आहे. ते अटी जर तुम्हाला मान्य असेल तरच हे लग्न होऊ शकते. काय हरकत नाही ना बा, काय अटी आहे सांगा तुमच्या. काय नाव म्हटलं मुलाचं? सुनील नाही का? हां, तर बघ सुनील, आमच्या काय अटी आहे ते तुला सांगतो मी. आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिला सासू सासऱ्याची कटकट चालणार नाही. तिने जेव्हा माहेरची आठवण आली तेव्हा तिला माहेरी घेऊन यावं लागेल. महिन्यातून एकदा तिला बाहेर फिरायला न्यावं लागेल. बाहेरून फिरून आल्यानंतर तिला जर कंटाळा आला तर तिला घरच्या कामामध्ये तुम्हाला मदत करावी लागेल. सांगा आता, पोरीवाल्याची चालती आहे त्याच्या अटी संपतच नाही ना. हा, मला तर वाटते बा पोरीचे पायाचे पण द्यायला सांगते काय काम माहिती का, डोकंही दाबून द्यायला सांगते. समजलं का? आमच्या ह्या सगळ्या अटी जर तुम्हाला मान्य असेल तरच आमच्या मुलीचं लग्न तुमच्याशी होईल. असं समजा की आमची मुलगी तुमच्या घरातली होम मिनिस्टरच आहे. ती जसं म्हणेल तसं तुम्हाला वागावं लागेल. खरंच बा, आजकालच्या पोरीवाले एवढ्या अटी तर बाहेर देशातली पोरगी आणता नाही नसल ना. आता अटी जर मान्य नाही करत तर लग्न नाही होत. याची पोरगी देत नाही म्हणते. बरं, काय हरकत नाही ना मामाजी, तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहे. तुमची मुलगी म्हणजे आमच्या घरातली होम मिनिस्टरच असं आम्ही समजू. फक्त आम्ही आता मुलावाले म्हटल्यावर आमची एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल. आमच्या सगळ्या अटी जर तुम्हाला मान्य असेल तर काही हरकत नाही ना. तुमची काय अट आहे ते सांगा. तुम्हाला हुंडा पाहिजे, किती पाहिजे, गाडी पाहिजे का मोटरसायकल पाहिजे का बंगला पाहिजे, जे पाहिजे ते सांगा. नाही, हुंडा नको, तुमच्याकडून आम्हाला गाडी बंगला काहीच नको. मग काय अट आहे तुमची? तुम्ही बोलले ना आता की तुमची मुलगी आमच्या घरातली होम मिनिस्टर असणार आहे. मग जसा आपल्या राज्याचा होम मिनिस्टर 5 वर्षांनी बदलला जातो तशी माझी बायको बदलण्याचा आणि दुसरी बायको निवडण्याचा अधिकार मला मिळाला पाहिजे. ही अट जर तुम्हाला मान्य असेल तर तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहे.